शिष्याने प्रश्न केलता, ज्यावेळेस जर श्रुतीला किंवा इतर वेदांताच्या ग्रंथाला जगाचा क्रम किंवा कार्यकारण भाव सांगण्यामध्ये तात्पर्य नाही, केवळ प्रतीतिकालीच त्यांची सत्ता मात्र आहे, अन्यथा त्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, हे सांगण्याकरिता दृष्टी प्रतीतीची संगतीकरिता दृष्टीसृष्टीवाद जसं की स्वप्नामध्ये प्रतीत होणारे पदार्थ हे केवळ प्रतीतिकाली असतात, जागृतीत आल्याच्या नंतर ते मिथ्या आहेत असा जसा आपल्याला बोध होतो, परंतु प्रतीत होतात म्हणून प्रतीतिकाली त्यांची सत्ता द्यावी लागते. प्रतीतीच्या पूर्वीही ते नसतात आणि स्वप्न अवस्था झाल्याच्या नंतर पुन्हाही ते नसतात. मग प्रतीतिकालीच जरी आपल्याला ते प्रतीत होत असले, त्या काळी जरी सत्य वाटत असले तरी ते नसतात. अशा स्वप्न दृष्टांताहून जागृती कशी मिथ्या आहे हे पटवून देण्याकरिता दृष्टीसृष्टीवाद. स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये काय होतात? स्वप्न कसं आहे? मिथ्या. जागृतीतले पदार्थ कुठले पदार्थ दुसऱ्या जागृतीत गेल्यानंतर नष्ट होतात का दिसतात? तेच दिसतात. पहिल्या जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीमध्ये काय होतात? प्रतीतीला. यावरून जागृती काय नाही, मिथ्या नाही. मिथ्या नाही. याच्याकरता दृष्टीसृष्टी पाहतात. तेच दिसतात. कोणते? पहिल्या जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीमध्ये काय होतात? प्रतीतीला. पण ते नवीन उत्पन्न करते नाही सांगताय. नवीन उत्पन्न होऊन येतात, पण शिष्य म्हणतो तेच कुठे नवीन उत्पन्न दिसते? आता तुम्ही आणि पहिल्या जागृतीतून तुमच्या पाणी सांगणारे विद्यार्थी तुम्ही काय कालचे जाय का आजात उत्पन्न झाले? कालचे जाय की नवीन उत्पन्न झाले. दृष्टीसृष्टीवाद कशा करता सांगितला बरं का? ज्या वेळेला जो पदार्थ पाहतो त्याच वेळेला तो उत्पन्न वेगळे तो पदार्थ त्याला कोणता वाद मिळाला? जसे स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नात गेल्यानंतर नाहीसे होतात, तसेच पहिल्या जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीमध्ये तेच दिसतात असं वाटतं आपल्याला, पण तेच नसून नवीन काय होतात? कोणता? दृष्टीसृष्टी. ज्या वेळेला जो पदार्थ दिसतो त्यावेळेला तो उत्पन्न होत असतो. एरवी अज्ञात काळामध्ये तो पदार्थ नसतो, ज्ञात काळात असतो. कोणत्या काळात? म्हणजे आपण पहिल्या जागृतीतून दुसऱ्या जागृतीमध्ये आलो, आपल्याला वाटते तेच घर आहे, तेच सगळे पदार्थ आहेत, तेच नसून दुसऱ्या जागृतीतले नसून यावेळेला ते उत्पन्न झालेले आहे. पण कोणत्या वेळेला? प्रतीतिकाली. दृष्टीसृष्टी. असं आपल्याला वाटते का आपण तेच आहे की? आता हे आपलं जागृती. आता तुम्हाला जे पाहतं थोडा दुसऱ्या जागृती गेलं किंवा दुसरे दिसतात तेच दिसतात, तेच दिसतात, तेच दिसतात आपल्याला असं वाटते. पण दृष्टीसृष्टीवादामध्ये ज्या वेळेला नाही पदार्थाकडे पाहिजे त्याच वेळेला तो पदार्थ काय झाला? नवीन उत्पन्न. एरवी तो अज्ञात काळामध्ये पदार्थ नाही नाही का सांगितलं का? म्हणून जागृत पदार्थ सत्य नसून काय? स्वप्न मिथ्या आहे आम्हाला काय समजलं, तसंच जागृती सुद्धा काय हे आम्हाला काय झालं समजलं पाहिजे. समजलं नाही. दृष्टीसृष्टीवाद कशा करता सांगितलं? पहिल्या जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीमध्ये प्रतीतीला असं आपल्याला वाटते. तसं नसून पहिल्या जागृतीचे पदार्थ नाही, नवीन काय झालेले उत्पन्न प्रतीत. दृष्टीसृष्टी. ज्या वेळेला जो पदार्थ दिसतो त्याच वेळेला तो पदार्थ एरवी अज्ञात काळात तो पदार्थ नाही.
कोणत्याला सृष्टी सृष्टीवादामध्ये तोच पदार्थ आहे. पण सत्ता दिली, अज्ञात सत्ता दिली. अज्ञात सत्ता दिली. दृष्टी सृष्टीवादात अज्ञात सत्ता आहे. ज्ञातकालीन सत्ता दिली. ज्ञातकालीन सत्ता आहे. समजले पाहिजे. पुढे परिच्छेद झालेलं. शिष्य म्हणतो, महाराज, ही ईश्वर रचित सृष्टी अनंत कल्पापासून अनादी आहे. त्यात ज्ञानी मुक्त आहेत आणि अज्ञानी बद्ध आहेत. कोणी प्रपंच करून आनंदात आहेत, कोणी दुःखात आहेत. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे. दोन प्रकार, बद्ध आणि मुक्त कोण आहे? मुक्त कोण आहे? मुक्ताचा भरणा जास्त आहे का अज्ञानाचा? अज्ञानाचा. मुक्त अज्ञानाचा भरणा काय जास्त आहे. त्या अज्ञानात पुन्हा प्रकार पाडायचे. किती कोणते 3 प्रकार पाडायचे? अरे अज्ञान लोकांमध्ये विषय पामर आणि जिज्ञास. साधक कुठे मुक्त आहे का? नाही. आणि पामर विषय काय मुक्त आहे का? नाही. त्याच्यात कोणाला पामर म्हणायचं, कोणाला विषय म्हणायचं आणि कोणाला साधक म्हणायचं. व्याख्या म्हणतो पामर कोणाला म्हणायचं? निषिद्ध विषयामध्ये निषिद्ध विषयांमध्ये प्रवृत्त असलेला, शास्त्र संस्कार नसलेला. दोन्ही नाही का? मनुष्य दारू पितो, दूध पितो कोणता विषय? निषिद्ध वीर. त्याला पामरच म्हणायचं नाही. ते काही नाही. दारू किती एकदा तरी दारू पिला तरी तो पामर. त्याला काय आपल्या एकदाच चालू होतो, एकदाच साप चावला होता तरी वैकुंठाला गेला. पण त्याचे प्रकार केलेले आहे. त्या पामराई सुद्धा आहे. त्यामध्ये काही प्रकार आहेत. पामरामध्ये विषयमध्ये सुद्धा थोडे निकृष्ट पामर, उत्कृष्ट कसला दरोडे टाकतो, असल्या प्रकारची क्रिया ज्याच्याकडून होत असतात. त्याला विचारलं कुठलाही दरोडे टाकतो कशा करतात? मग काय हेतू सांगतो तो? धन मिळवण्याला. काम करून धन मिळवतो का टाकल्या टाकून धन मिळवतो? निकृष्ट पामर. निकृष्ट. त्या घराच्या लोकांना लगेच लाज येत असते. अशी माणसं ज्या गावात असतात त्या गावाला सुद्धा लोक काय म्हणतात, टाकून गावा सज्जनाचं गाव नाही म्हणायचं. तिथं पामायचं नाही, दुसरं वाटतं जाऊ दे आपल्याला. त्यामधला एक प्रकार आहे. गाणी कोणाला म्हणायचं? मुक्त कोणाला म्हणायचं? मुक्त आहे ना, बद्ध आणि मुक्त आहे. मुक्त कोणाला म्हणायचं? स्थूल आणि कारण शरीरावरून भिन्न जे असणारं परमतत्व, याचं ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे असं त्याला काय म्हणायचं? मुक्त. मुक्त असं म्हणायचं. ऐशाब्रह्मेश्वरी मैताची सिद्धप्रज्ञेला भाषा आहे. कोणाचं लक्ष आहे? मुक्ताची. काय करते? ऐशाब्रह्मेश्वरी पार. थोडी भाषा. ती जर स्वप्नासमान म्हणावी तर एक क्षण घटका किंवा प्रहल कालपर्यंत स्वप्नाप्रमाणे असावी आणि स्वप्नाप्रमाणे अल्पकालस्थायी संसार असेल तर बंध अनादी कालाचा आहे असे म्हणता येणार नाही. जागृत आहे स्वप्न. जागृतीला काल किती आहे? क्षण. एक क्षणभर आहे का नाही? स्वप्नाला जागृती म्हणजे धारा एक क्षण आहे का सारखी चालू? अविरत चालू. काल आहे का अनादी? अनादी. पूर्वी काही वेळे होते, आता काही वेळे, कुठेही काही वेळे राहते. आता ही धारा आहे चालली.
मग गेल्या वर्षी विद्यार्थी आता नाही, आताचे विद्यार्थी पुढल्या वर्षी मग त्यापेक्षा या वर्षीचे विषय जरा चांगले आहे, गोंधळ जास्त करत नाही. या वर्षीचे विद्यार्थी कसे चांगले असं वाटतं आपण बाजूला बोलू पुढे आणि स्वप्नाप्रमाणे अल्पकालस्थायी संसार असेल तर बंध अनादिकालचा आहे असे म्हणता येणार नाही. अल्पकाळाचा संसार कोणाप्रमाणे स्वप्नाप्रमाणे बंधच अनादी सांगताना बंधच मला अनादी सांगता येणार नाही. थोडे काय उत्तर आहे. आणि बंध निवृत्तीकरिता सांगितलेली श्रवणादी साधने ही व्यर्थ होतील. आता बंधच नाही, मग साधना कशा करता करायची? बंध असेल तर काय करायची? साधना. बंधच नाही तर साधना करणार. घरात धनच नाही, कुरूप कशा करता जावं लागतं. धन असते म्हणून स्थिर काळामध्ये बंध काय होत नाही, आणि अल्पकाळामध्ये बंध सिद्ध होत नाही. अनादी म्हणता येईल. आपल्या पाठीमागे बंध आहे केव्हापासून आहे? अनादी काळ. पुढे किती काळ नाही, ब्रह्मज्ञान होईपर्यंत कोणत्या देहात नेऊन घालेल काही सांगता येत नाही. शिवती तरू तरुण पाषाण एक एक योनी कोटी कोटी फेरा बारा मनुष्य असं ती लखानी कशा करता कोणत्याही देहाचा बंध निवृत्ती करतो मनुष्य देहात आहे. ब्रह्मदेवात तुम्हाला गेलं की ब्रह्मलोकात सुद्धा मुक्ती आहे. नको वैकुंठीचा आपण मुक्त झाला आपण बद्धच आहे. इंद्र 9व्या अध्यायात आहे ना, बघत पुण्याची पावली सरे सरे चंद्रपणाचे आणि मृत्यूला अशी वेश्या होते. जमत नसतं. कोट्यावधी वेळा स्वप्नाप्रमाणे प्रपंच मिथ्या आहे असे श्रवण केले. शास्त्र विचार करून प्रपंचाच्या मिथ्यात्वा संबंधाने सांगितलेल्या युक्तींचा विचार करून मिथ्यात्व ठरले तरी अविद्येचा असा काही विलक्षण प्रभाव आहे की जागृत व्यवहारास मिथ्यात्व म्हणते वेळी मन मिथ्यात्वाविषयी साशंक होतेच. अनादिकालच्या प्रपंच सत्यत्व निश्चयाचा हा परिणाम आहे. सांगितलं आपल्याला तरी सुद्धा प्रपंच मिथ्याचं वाटते का, स्वप्नात तरी वाटते का? आणि संस्कार अनादिकालापासून जे संस्कार आहे, लाख वेळा सांगितलं तरी सुद्धा नाही. सारे शास्त्रांनी पुराण पोळून पाजली जगात काय वाटते? मिथ्यापणाला वाटते, तर ज्ञान व्हावं लागतं. काय व्हावं ते ज्ञान नसून आपल्या ठिकाणी काय अज्ञानाचा परिणाम आहे. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, या निशा सर्व तुमच्या पंधरा मिथ्याचं कळवलेलं आहे. अश्वत्थमेणं असंख्य शस्त्र अरे ज्ञानाने ज्ञानाने संसाराचं निवृत्ती कशी होत असते? ज्ञानाने विवेक नाही का?
विवर्त अध्यासवाद म्हणतात त्याला, म्हणतात अध्यासवाद आहे. अधिष्ठान ज्ञानाने अध्यास पदार्थाची काय निवृत्ती होती. दोरीवरचा मान्य करता काठी आणावी लागते का? ना मग ज्ञान. काय करायचं, काय करायचं? ज्ञान दोरी. एखाद्याला स्वप्नात माग दिसला मग त्याला काय काठी द्यायची काय? मग काय करायचं? मग संत काय करतात? जागायचं बाईनं जगजोगी ज्ञानाची ज्ञानरूपी जागृती म्हणतात कोणती, ज्ञान आणि कोण करू शकतात? श्री गुरु. संत. जी गोष्ट शास्त्रप्रमाण विचार, युक्ती आणि विद्वत अनुभव यांनी निश्चित झाली, तथापि त्या गोष्टीविषयी मन साशंक होणे हे दैव दुर्विलासाचे लक्षण आहे. बरोबर आहे. किती समजले तरी पैसाला पाला पुढे. तशाच प्रकारची या शिष्याची स्थिती असल्यामुळे त्याने वरील शंका केली आहे. संतांनी शंका केली, अधिकारी करून सर्वांना सर्व समान काम लागत नाही. नाही. कोणाला सांगितलं मिथ्या आहे तुझ्यावर का? एखाद्या माणसाला सांगितलं, एखादं काहीतरी कोणी कर्ज असलं मागायला आला, म्हणलं विचार सागर वाचलेला आहे, काय वाचलेलं आहे? मला कर्ज नावाची काय नाही, तू सुद्धा सगळं काय मिथ्या. ब्रह्मा व्यतिरिक्त करून सर्व काय प्रपंच मिथ्या. अनित्य अविद्या कार्य. काय कशाचं कार्य? अविद्येचं. ब्रह्माचं कार्य आहे का? ब्रह्म कसं आहे? असंगावी कार्य. मायेचं कार्य मिथ्या. मिथ्या. आणि जीव तुमचं रूप आहे ब्रह्मस्वरूपच. ब्रह्मरूप. तीनच मध्ये आहे. पुढे श्री गुरु म्हणतात, बाबा रे, येथपर्यंत तुला अनेक वेळा प्रपंच मिथ्यात्वाची सिद्धी करून दिली. त्यात हेही सांगितले की सिद्धांत मतात बंध मोक्षाचा किंवा वेद सद्गुरूंचा पारमार्थिक सत्यत्वाने अंगीकार नाही. चैतन्य मात्र नित्य मुक्त आहे. वेदगुरु वगैरे नाही का? सगळं जर मिथ्या आहे तर वेदगुरु कसे सत्य ठरतील? काय करायचं? कोणता सुखवाद अजातवाद. अजातवादामध्ये फक्त ब्रह्म काय आहे? सत्य. सत्य आहे. ज्ञान सगळं विवर्त आहे. विवर्त म्हणजे मायेचं आहे. माया ही खरी आहे का? जगताकरता मानलेली आहे. मानलेली. मग मानलेली आहे ती काय होते? ज्ञानाने काय होते? निवृत्त. तुका म्हणे माया वैदासी लागे. काया. समजा याच्यामध्ये आहे ना सत्य दैवी विषय माम एव प्रपद्यन्ते. तेव्हा हे सर्व प्रपंच मिथ्या आहे सांगण्याचं. वेदांचा सिद्धांत आहे. आपल्याला जे दुःख होते ना, हे दुःख संसार सत्य आहे असं समजून काय होते नाही का? एखाद्या माणसाचा शिकवलं आपल्या घराला तर लगेच मनुष्याची काय होतं दिसले त्याच्या काय तोंडावर हात फिरतो का? आपला चांगला माणूस आहे तो आपण शिकत पुढे आता हे बघ, चिखल याच्या अंगावर उडाला का कपड्यावर? कपड्याचा काय संबंध आहे का? तरी सुद्धा काय येतो? राग. का राग येतो? त्याचा आपण बोलणं मिथ्या समजलो का सत्य समजलो? मग सत्याच होती दुःखाला कारणीभूत आहे. पुढे त्या विवर्त पदार्थाने आत्मस्वरूपाची यत् किंचितही हानी होत नाही किंवा लाभही होत नाही. समज की एखाद्या दोरीवर साप भासला तर ती दोरी विष युक्त होत नाही किंवा मालेचा भ्रम झाला तरी सुगंधी होत नाही. एखादा दोरीवरती मालेचा म्हणजे हाराचा घास भासला भ्रम झाला मग सुगंध आहे सुगंध नाही. नाही सगळं मिथ्य. वेदांतशास्त्रामध्ये आज बसलो. त्याप्रमाणे आत्मेचे ठिकाणी
वैदिक कर्माचा किंवा उपासनेचा व्यवहार झाला तरी पुण्योत्पत्ती होत नाही, किंवा अत्यंत निषिद्ध व्यवहार झाला तरी त्यापासून आत्म्याची ठिकाणी पापोत्पत्तीही होत नाही. कोणाच्या ठिकाणी जीवाच्या आत्म्याच्या ठिकाणी काही नाही संबंध नाही. पुढे आत्मा असंग एकरस आहे. जगत कालत्रयी झाले नाही म्हणून त्याचा निषेध करण्याची आवश्यकताही नाही. पदार्थ असेल तर काय करावं लागेल? निषेध निवृत्त करावं लागेल. पदार्थच नाही झालं. निवृत्त कसं? एखादा माणूस म्हणत असतो मी 1000 रुपयाचा काय केला, त्याग केला. लोक म्हणतात आनंदाची गोष्ट आहे, काय जाऊया. आपण केव्हा दिले होते 1000 रुपये तुम्हाला? मला मुळेच दिले नाही, मग काय त्याग केला? निषेधाकरता पदार्थ असावा लागतो. नाही तर निषेध करण्यासाठी जाऊन महाराज होते जगात, त्यांच्या काळामध्ये 1,00,000 रुपये लोकांनी महाराज म्हणजे स्वीकार करा. ते म्हणलं आम्ही काय करत नाही. ते म्हणलं घ्या की फुकटातले येऊन गेले 1,000 रुपये, 1,00,000 रुपये. ते म्हणलं तूच काय करतो याजवळ खूपच आग्रह करायला लागला. तो तुमच्या हाताने याचा काय करा, परोपकार करा. लोक महाराज म्हणायला लागले माझ्या हाताने कशाला, तुला काय केलं नाही. नसताना शोधते, कोणाला शोधते. आपल्या सगळ्यांनी म्हटलं मी 1,00,000 रुपयाचा काय दिला, त्याग केला की अरे 100 तरी दिले होते. कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही अशी वास्तविक स्थिती आहे. हे मांडुक्योपनिषदाच्या कारिकेत गौडपादाचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे. जगात नाही कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही. कारण त्या जीवत्वाची सिद्धी होत नाही. जीवत्व आपल्या पाठीमागे अज्ञानामुळे लागली. तर कोणामुळे? अज्ञानामुळे. ते अज्ञान मुक्त झालं सोडते. आपण कोणा ब्रह्म, हल्ली कोणा आपण बद्ध नाही. जीव म्हणजे जीवातून बद्ध. साधा जीवातून काय मुक्त. प्रयत्न आपण प्रयत्न करणार आहे त्याच्यात प्रयत्न गोष्ट एखादा राजा होता. त्याला काही मुलगा झाला म्हणा किंवा त्याला आनंद झाला. मग त्याने सांगितलं जेलमध्ये जेवढे कैदी लोक आहे, गुन्हेगार लोक आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना आपण देऊ दे. प्रधान जेला घेऊन आणखी थोडा जेलमध्ये आला. प्रधानजीने सांगितलं म्हणलं पहा जेलरच्या लोकांना म्हणलं राजाला मुलगा झालेला आहे, आनंद आहे. तेव्हा त्याला आनंद झाला असल्यामुळे तुम्हाला काही पाहिजे असेल ते काय करा, मागा. सगळ्या गुन्हेगार लोकांना एक गुन्हेगार म्हणायला लागला 3 भाकरीची भूक असते, 2च भेटले. 4 सांगितलं बाबा याला 4 भाकरी झाली. 4 भाकरी. एक जण म्हणायला लागला थंडी फार पडते. एका प्लेट थंडी काय जात नाही, दुसरा दिला तर एकाला विचारलं म्हटलं काय मला गुटखा का द्यायचं गुटखा देऊ. तेव्हा प्रधानजी म्हणाला काय म्हणाला म्हणलं राजे सारे सारे मूर्ख आहे. काय म्हणलं कशावरून नाही काय जेलमधून सुटण्याची इच्छा करेल नाही. मग सारे कसे आहे शाळा कोण शाळा चालवत असतात धक्के मारून हाकलून द्या पण जेलचं काय नाही बाहेर पडा. शाळा कोण आहे शिकवा शाळा नाही. साधक साधक शाळा साधक शाळा साधक साधक सगळे कोणाचे मूर्खाचे बघा. दिसणारे जगताचा स्वीकार करून बोलावयाचे म्हटले तर अविद्या आणि अविद्येचा परिणाम जगत याचा चैतन्याशी कोणत्याही काली संबंध नाही
असेल कसा जगत झालेच नाही हा मुख्य सिद्धांत आहे ना. मूळ सिद्धांत आहे. ते झालं की नाही काही वार्तापसि कारण प्रज्ञावादांश भाषोचंती पंडिताः कारणच नाही. आपण शोक करतो त्याला कारण स्वस्वरूपाचं काय अज्ञान आहे. ते अज्ञान शोक नाही. तुमच्या ना तरी काहीच नाही शोक झाली तरी प्रसाद कल्लोळी पुरेश काहीच नाही तापपोळी काहीच तरी कवनाते तापपोळी कैसे निव शोक जाळे तरी प्रसाद रस कल्लोळी पुरेश. कारण गुरु कडून एक प्रसाद मिळाला शोक नावाची वस्तू राहतच नाही. नष्ट मोहा स्मृती लब्ध्वा. म्हणून प्रतीत होणारा बंध वेदगुरु श्रवणादी साधने समाधी किंवा मोक्ष या सर्वांची प्रतीती स्वप्नाप्रमाणे अविद्याजन्य आहे. सगळे जे प्रतीत येते कोणामुळे अविद्येमुळे दोरीवरले सर्प आहे का प्रतीत कोणामुळे अविद्येने अविद्ये गेले साफसुद्धा काय निवृत्त झाला. काय काय जबरदस्त चांगला गोष्ट सांगितली म्हातारीला साप चावलाही नाही काही नाही चाललंय ना. तरी म्हातारीला घेतल्यावर पोरायला वाटायला लागलं म्हणतात तो म्हातारी काय म्हणलं म्हातारी काय बोले ना होऊन करे ना. मग तो साप काय केला आणला आमचा साप खरा होता का कापडाचा कापडाचा आणि तिला बरोबर तसं दाखवलं सगळं त्याचं ऑपरेशन म्हातारीला कोण करलं खरा साप नसून कोणता होता खोटा होता मिथ्या होता. मिथ्या याचं समजतं बघा म्हातारी निवृत्त झाला. दुःखाची काय होते निवृत्ती सकल दुःखाची याच्यावर शंका केली तर आपण द्या तर दुसरे आणि चौथे नाही का दोन्हीकडे चौथ्या तरंगामध्ये त्याच्याकडचा कोणता भाग सांगितला ख्याती आहे अनिर्वचनीय खरोखरच साप नाही का अनिर्वचनीय अनिर्वचनीय आणि मग नंतर तो अधिष्ठान ज्ञानाने काय निवृत्त होतो. आणि त्यांच्या ठिकाणी होणारी बहुतकाल स्थिरतेची प्रतीतीही अविद्याजन्यच आहे. हा सिद्धांत न जाणता किंवा अनंत कालाच्या संस्काराने पुनः पुनः निष्कारण प्रपंच सत्य वाटत असल्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या असेल तर क्षणभर किंवा घटकाभर प्रतीती व्हावी, पण पुन्हा तोच तो विचार करणे अवश्य आहे. आपल्याला घटकाभरच प्रतीती येत असते का दीर्घकाल दीर्घकाल स्वप्नात सुद्धा दीर्घकाल वाटतो स्वप्नात आहे तोपर्यंत आपल्याला असं वाटते का आज जन्माला नाही मग तसं स्वप्न त्याप्रमाणे सुद्धा काय वाटत नाही. मग स्थिर कालाची जी प्रतीती येते ती सत्य नसतं कशी आहे मिथ्या स्वप्नात ती तशी मिथ्या त्याची जागृतीतली मिथ्या. थोडे अरे निद्रा दोषामुळे क्षण मात्र असणाऱ्या स्वप्नामध्ये अध्यापक अध्ययन वेद शास्त्र पुराण अध्ययन करता कर्म आणि कर्मफल यांची प्रतीती होऊन त्यांच्या ठिकाणी सत्यतेची व स्थिरतेची भ्रांती होते. अवस्थेत स्वप्नावस्थेत क्षणभर तर पडते त्याच्यामध्ये सगळं विद्या शिकतो गुरुजी शिकतात वेद दिसतात सर्व दिसत असतं किती कालामध्ये क्षणभरच असतं. दीर्घकाल वाटते का नाही वाटत. किती वाटते दीर्घकाल तोच न्याय कुठे लावायचा जागृती जागृतीमध्ये सुद्धा क्षणभर वाटते का दीर्घकाल खरोखर दीर्घकाल आहे का क्षणभरच आहे क्षणभर वेदांत सिद्धांत आहे ना काय सिद्धांत देशकाल वगैरे कोण दाखवत अविद्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देशकाल आहे का नाही. मग प्रपंचामध्ये त्या कामाचं योग्य देश नाही योग्य काही नाही कालही नाही. काल नाही आणि त्याहीपेक्षा जागृतीला तर
कालाचा अभाव आहे, योग्य नाही. कालाचा अतिरेक आहे, अभाव तरी सुद्धा नाही का स्वप्नात काय जागृती ज्ञान स्वप्नात मिथ्या आहे, मिथ्यातलं मिथ्या आहे पण जागृती. तसेच जागृतीचे पदार्थ ही सर्व मिथ्या आहेत. त्यांचे ठिकाणी असणारी सत्यतेची व स्थिरतेची प्रतीती होते तो भ्रम आहे. यावरून तू असा निश्चय कर की मी तुझा सद्गुरू, तुला केलेला उपदेश, तू शिष्य आणि तुला प्राप्त होणारा मोक्ष ही सर्व मिथ्या आहेत. सर्व मिथ्या नाही तर मग काय होते, अर्ध मिथ्या आणि अर्ध सत्य नाही का, एकच नाटकात चालते गाडी बरं का, दोन्ही असतील. पार्क करतो तेवढ्या बाई असते आणि पुन्हा पार्क सिनेमा संपतात ते करते. पूर्वीच्या काळात आता काय पूर्वीच्या काळामध्ये स्त्री पार्टन माणसं करत होती, काय करत आता इतकी सुधारणा आता कोण करते कोण सांगायला पाहिजे. पुरुषाचं पार्ट स्त्री आणि तिला पाहण्याकरता चालू जेवढी वेळ एका गावाला एक नदी जाणार होती म्हणजे पाहण्याकरता स्टेशनवर झाली गर्दी झाली. लोकांनी विचार केला चंद्राची भेट म्हणून तिला दुसरा स्टेशनावर सगळी त्यांची काय झाली निराश झाली. देवाकडे बघा अलीकडचं बोलत काय आहे नटी माझा देव किती आठवडीने पाहणार इतकी गर्दी झाली त्याच्यात काय झाली क्रिकेटर काय झाला पाहिजे त्याला परिणाम खरं सांगतात 10 दिवसात तो काही 10 सुटले 5-15 क्रिकेट जर घराण्यातले काही संस्कार असतील तर बघायला संस्कार नसतील तर काही अर्थ नाही. जसे अग्रध देवास स्वप्नामध्ये मिथ्या प्रतीतेचे विषय सद्गुरु वेदाधिक अनिर्वचनीय उत्पन्न झाले, तसेच आता तुझ्या प्रतीतीचेच असणारे विषय मी सद्गुरु आदी करून सर्व अनिर्वचनीय मिथ्या आहेत. नाही प्रतीतीला विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. स्वप्नाचा आणखी मिथ्या आहे त्याप्रमाणे जागृती सुद्धा काय मिथ्या. किंबहुना स्वप्नापेक्षा जागृती काय मिथ्या. परिच्छेद क्रमांक 21 स्वप्न सृष्टीतील अग्रध देवाच्या कथेचा प्रारंभ. किती 20 झाले. 20 परिच्छेद आहे ते सगळे या 20 सरस्वतीने वेदांत शास्त्र टॉपचा ग्रंथ आहे कोणता अद्वैत सिद्धी. आता सांगणार आहे भेटत नाही ना ऐकणार आहे काय कोण ऐकायला आता काय योगा संस्थेने विचार करायला ठेवलेला आहे म्हणून थोडं काय करणार
कारण विचारता करता तिसऱ्या वर्षात प्रवेश करता येईल. त्याच्याकरता आता आहे ना वेदांताचा रसिक असावा लागतो. काय रसिक त्याच्यामध्ये प्रवृत्त मग हे ग्रंथ आपल्याला सोडवले म्हणजे अमृतानुभव चांगल्यापासून ते इतर ग्रंथ आहे. नमस्कार प्रवेशात शिकण्याकरता मग तिथे उपन्यासाला वगैरे आधी करून शिकवलं जातं. ते जोडलं गुरुजी आम्हाला अगोदरच माहिती आहे त्यातलं काय म्हणून सांगून तुला माहिती कशी झाली त्याचा काय होतो फायदा होतो. चांगले ग्रंथ अलीकडे जाऊ द्या विचार जागा शिकलं तर कीर्तन करता येतं नाही करता येतं. 2-4 गोष्टी माहिती कीर्तनामध्ये काय आहे 2-4 गोष्टी सांगितली की नाही पण ते काय असतात आपण या ग्रंथ करावे आपण काय केलं पाहिजे लोकांनी जरी शहाणा म्हटलं तरी आपण विचार केला पाहिजे आपण शहाणा नसून ग्रंथाचा अभ्यास केला म्हणजे पुढच्या ग्रंथ सुंदर ग्रंथ असतात त्याला आपल्याला चांगला उपयोग होतो. परिच्छेद क्रमांक 21 स्वप्न सृष्टीतील अग्रध देवाच्या कथेचा प्रारंभ. शिष्य म्हणतो महाराज अग्रध देवाचे स्वप्न सविस्तर ऐकावे अशी इच्छा आहे. आता एक कथा अग्रध देवाचा नावाचा एक मनुष्य तो झोपी गेला. त्याला काय स्वप्न पडले ते स्वप्न आता पुढे सांगणार देवाचं. श्री गुरु म्हणतात सांगतो ऐक. अग्रध देव नावाचा कोणी एक अनादी कालापासून निद्रिस्त होता. अनादी कालापासून जपतो का प्रस्तुत आपण पाहतो हा सर्व व्यवहार स्वप्न अशी कल्पना करून अग्रध देवाची गोष्ट सांगितली आहे. कोणाची गोष्ट सांगितली आता ती सगळी गोष्ट आहे का किंवा त्यास स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की शरीराचे अमंगलत्व. मी चांडाल असून अनंत दुःखे भोगीत आहे. शरीराचं काय पाहिलं अमंगलत्व आणि मी कोण आहे चांडाल आणि काय पाहिलं चांडाल असून सुद्धा दुःख भोगीत. आता शरीर मंगल आहे की अमंगल आहे किती अमंगल आहे. एका गुरुजीकडे कोणतरी एक पोरगा होता. त्याला सुंदरपणाचा काय होता अभिमान होता. त्याला असं वाटत इतरांच्यापेक्षा मी त्याचा म्हणून गुरुजीने आमच्यावरती काय केलं पाहिजे अधिक प्रेम कधी गुरुजीने जाणला याला सुंदरपणाचा काय अभिमान आहे म्हणजे शरीराचा काय म्हणून गुरुजीने सांगितलं तुला म्हणलं जा. म्हणले काय गुरुजी अपवित्र पदार्थ घेऊन या. कोणता पदार्थ अमंगल पदार्थ काय करायचं. मग त्यांनी विचार केला अमंगल पदार्थ आपल्याला न्यायचा आहे. मग शोधायला लागला. त्याला सगळे मंगल पदार्थ दिसायचे. थोडे अमंगल पदार्थ देवाला. मग सगळ्यामध्ये अमंगल पदार्थ कोण आहे आपण सगळ्या पुढे केलेला आपण केलेला ते धर्म कधी घेऊन येतो का. नंतर पावलं म्हटलं सगळ्यामध्ये अमंगल पदार्थ आहे. गुरुजीने सांगितलं अपवित्र अमंगल पदार्थ घेऊन ये म्हणून त्याने देव धर्म केला होता. आता गुरुजीकडे न्यायचा अमंगल पदार्थ आहे. त्या विष्टेला राज्यात फुटली. कोणाला
आमची निष्ठा म्हणाले हात लावायचा नाही. तू हात लावला तुम्हाला मला विठ्ठल नाही का मला मी पवित्र व्हायचे तेव्हा तुझ्यासारखे तुझ्यापेक्षा मला अपवित्र म्हणलं तुला नाही अपवित्र अपवित्र म्हणायचं तर कोणाला म्हणायचं म्हणलं हे पदार्थ खाण्याच्यापूर्वी आम्ही कसे होतो मंगल होतो आणि खाल्ल्यानंतर अपवित्र होऊन जातो. बरं आमचे जात आहे कुठे घरी स्वयंपाकघरात ते थोडेसे चांगले तुझ्या शरीराचा घालायला नाही संबंध आहे चांगले आहेत. आणि तुझ्या शरीराचा संबंध त्यामुळे आमची गुण घेऊन त्याच्याविषयी मग तुला कोण चोखलं काय कोण चोखलं शरीर पवित्र आहे. कोणामुळे अमंगल झाले शरीरामुळे ज्याला जे मंगल करतात ते आणखी शरीर कसं चोखलं सर्वात अमंगल सर्वांमध्ये कसं आहे अमंगल एवढं राखेचं आहे तुपाचा डबा आहे आणि त्याच्यानंतर थोडं राखेल पडलं ते तूप करून जाते खराब त्याप्रमाणे तुपाच्या ठिकाणी जो वास राहतो डॉक्टरच्या ठिकाणी काय वास आहे तो घाण वास आहे ना तो कोणी आणला का त्याचा तो धर्म आहे मग मानवाला तो आशीर्वाद काय धर्म आहे आणि म्हणून म्हणला तुला तुझ्या शरीराचा काय आहे अभिमान आहे तुला अजून शरीराचं स्वरूप कळालेलं नाही. म्हणजे आहे तसं राहत असते निघून जात असते सुंदर मुलाने आणखी एखाद्या पदार्थावर हात लावला तरच तो अपवित्र होतो असा कुठे नियम आहे काय तात्पर्य कशा करता ईश्वर सांगितले शरीर कोणाचं असो राजाचं असो का म्हणजे पवित्र आहे का अपवित्र शरीर दुःखाचे पोटावर नाटी गेले का तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व म्हणून शरीराचा मंगल अपवित्र शरीर आहे. मी चांडाल असून अनंत दुःखे भोगीत आहे. अस्थि मज्जा रुधिर त्वचा मांस भेद आणि मेद आणि वीर्य या सप्त धातूंनी माझे मुख भरले आहे. पोस्टमार्टम करतात एखादा कोणीतरी हॉस्पिटलमध्ये संपणार एकदम ब्रेक देत नाही त्याचं पोस्टमार्टम करतात मग त्याच्यामध्ये चांगला पदार्थ निघत असेल पोस्टमार्टम केल्यानंतर प्रेताला सुद्धा आपल्याला हात लावण्याची काय होत नाही काही इच्छा होत नाही पवित्र आहे झालेच तर सुद्धा नदीमध्ये काय करतात प्रेताला जात नाही जरी प्रेताला हात लावला नाही तरी सुद्धा स्नान करावं लागते ना म्हणून मी हात लावला नाही तर गेला कुठं होता स्नान केली नुसतं स्नान करतो का कपडे नाही कपड्यासहित त्याच्यात नाही कपड्यात काय होतं दिसत नाही जीवनाला सुद्धा काय नाही काही कोण पाहताना समाजाला माहिती आहे मग ते बिना असतो टाळ असते काही मर्दाला असते त्याला सांगावं लागते बरं घालून स्नान घालून यावर सर्व सिद्धांत कोण निघाला नाही का शरीर दुःखाचे पोटात शरीर भांडार शरीर नाही पवित्र शरीर आहे. शरीराचा मंगल करावं लागतं. परिच्छेद क्रमांक 23 नरकातील भयंकर प्रसंगाचे वर्णन. नरकाचं म्हणजे कशा करता नरक निर्माण केली कशा करता निर्माण केली लोकांनी एक पाप करून काय निर्माण केली
एखादी चोरी करून सरकारला काय आनंद आहे त्याच्यामध्ये. त्यांना पोचावं लागते कोणाला गेलं फुकट काही काम करत पैसा आणतात नाही. मग पुन्हा केला तर काय केलं पाहिजे? नाही तर चांगल्या माणसाला सांगे का त्या गावामध्ये सारे चोरच चोर झाले, तिथल्या माणसाला तक्ता नाही. गुन्हेगाराला काय केलं पाहिजे? शिक्षा दंड केला पाहिजे. म्हणजे गुन्हेगार लोक आहे तर त्या सोळाला जात आहे ना, नाहीच का सुरू संसारेषु मूढा जन्मने जन्म आसुरे योनिमापन्ना महाप्राप्य कौंतेय ततो यात्रे. नाही भाव प्राप्त ततो यान्ति परम. कोणत्या अध्यायात? 16 अध्यायामध्ये ते पाप करणाऱ्या माणसाला काय करतो? ते पाप ज्ञानास्त्रामध्ये शुभ नरकाधिकामध्ये काय करतो? म्हणून देवाने नरक सुद्धा केलेलं. चांगल्या माणसाकरता स्वर्ग केलेले. स्वर्गातले उत्तम घेतले. पुण्य करणाऱ्याला ते पुण्य माझा ज्या वनात महाभयंकर व्याघ्र सर्पादी प्राणी आहेत अशा वनात विचित्र स्वप्ने दिसत आहेत. स्वप्नामध्ये काय बाबा विचित्र प्राणी, सर्प कोणी वाघ कोणी काही याचं नाव घेतलं तर माणसाला कापडा सुटत असते. वाघालाही नाही तरी लोकांनी म्हटलं वाघ तरी ते पंढरपूरला असते ना. आता गेला म्हणा थोडंसं हे असतं त्या बालवंडाच्या चंद्रभागेच्या कडेला काय काही लोक चाप्टर असतात. कसं देखील एखाद्याचा कीर्तन चालू असला पेटपोळी सोडतात. लोक आहेत उभे राहतात कीर्तन सापाचं नाव घेतलं तर लोक पळायला सुरुवात करतात. आमचं आणखी नरकाचं नाव घेतल्यानंतर काय स्थिती होते जावे त्याच्या असं नरक तयार केलेलं. नुसतेच नरक आहे का या माझी जात नाही कोठे भयंकर प्राणी मला भक्षण करण्याकरिता माझ्याकडे धावून येतात. कोठे रक्ताने भरलेल्या कुंडात पडलेले प्राणी दुःखाने हाहाकार करतात. रक्ताने भरलेल्या कोठे तापलेल्या लोखंडाचे खांबास बांधलेले प्राणी रडतात. कोठे तापलेल्या वाळूतून अनवाणी पायाने जीवांना चालवितात. आणि त्यांना चालताना यमदूत लोखंडाच्या तप्त दंडाने मारतात. नाही काहीच नाही. अशा रीतीची त्याने अनंत भयंकर स्थाने पाहिली. त्यास एकदा असेही दिसले की आपण पाप कर्म करून असल्या भयंकर दुःखास प्राप्त झालो. स्वप्नात पाहतोय. आणखी स्वर्ग कसं पाहायचं वर्णन करणार आहे.